चला, आज बघूया महाराष्ट्रातील जीआय टॅग्सबद्दल. अगदी थोडक्यात. आता जीआय टॅग म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या जागेची खास ओळख असलेली वस्तू जी तिची क्वालिटी आणि ओरिजिनची गॅरंटी देते. आणि महाराष्ट्रात तर ही ओळख तुम्हाला शेती, कला, अगदी खाद्यपदार्थांमध्येही बघायला मिळेल. तर पहिला मुद्दा, महाराष्ट्राची जीआय ओळख सगळ्यात जास्त कशात आहे? तर शेतीत. तुम्ही विचार करा, रत्नागिरीचा हापूस आंबा, नागपूरची संत्री, सांगलीची हळद, ही सगळी नावं थेट त्या जागेच्या मातीशी जोडलेली आहेत, बरोबर ना? पण मग काय, सगळं फक्त शेतीपुरतंच आहे? नाही, अजिबात नाही. आणि इथेच येतो आपला दुसरा मुद्दा. दुसरा मुद्दा आहे कलेबद्दल. पैठणी साडी डोळ्यासमोर आणा. ते मुलायम रेशीम, ते सोनेरी जरीकाम, जणू काही महाराष्ट्राच्या परंपरेचं चालतं बोलतं प्रतीकच आहे. आणि हो, यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कोल्हापुरी चप्पल. हा जीआय टॅग माहितीये, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना एकत्र मिळाला आहे. आणि तिसरं आणि शेवटचं, या यादीत काही सरप्राइझिंग गोष्टीही आहेत. उदाहरणार्थ नाशिक व्हॅली वाईन ही महाराष्ट्रातील एकमेव मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट आहे ज्याला जीआय टॅग आहे. आणि अर्थातच कोल्हापुरी गूळ. त्याच्या त्या नैसर्गिक गोडव्यामुळे त्यालाही ही खास ओळख मिळाली आहे. म्हणजे महाराष्ट्राचे जीआय टॅग्स हे फक्त एक लेबल नाही, तर आपल्या मातीपासून कलेपर्यंतच्या समृद्ध वारसाची खरी ओळख आहे.